इतरांचा म्हणजे इतर जे काही लोक त्रास देतात त्यांचा लेखा कोण करी कारण ज्या महात्म्यांच्या चरणावरती ज्या महात्म्यांच्या नतमस्तकावरती सद्गुरू महात्म्यांचा हात आहे ना नवे नवे ते जसं एखादी राजाची का म्हणतात राजाची राणी असते तिला नवे कुठं पदर पसरायची गरज नाही म्हणून ज्ञानोबा सांगतात राजाची कामता काय वेग मागे मनाची अयोग्य सिद्धी पाठीचं मनाचं काळभार चालू असतो आणि नवे नवे जसं एखाद्या कल्पतरूच्या झाडावरती जर एखादा व्यक्ती बसला तर नवे नवे कल्पतरू तळवरती जो कोणी पैसाला आणि काय वाणी त्याला सांगा तुझी म्हणे त्याला कल्पतरूच्या झाडाखाली भेटत असतं जी पाहिजे ती वस्तू मिळत असते मग कीर्तनासारखं चॉकलेट असतो की डांगरासारखं मोठं फळ असतो काहीही भेटतं परंतु पहा ज्ञानोबा सांगतात हे सगळं त्याच्या सत्तेने झालं बाबा या ज्यांच्या सत्तेने मला भवसागर करायचे ज्यांच्या सत्तेने आपल्याला भवसागर करायचं आहे ना तर ती ते व्यक्ती म्हणजे कोण ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपे विठ्ठल साध्य कर्तव्य असतं कीर्तन सेवेचे चिंतन मांडण्यापूर्वी कर्तव्य म्हणून सांगते आपल्या श्री क्षेत्रमूर्ती येथे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा व सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा या संत महात्म्यांचा 28वा पुण्यतिथी सोहळा व त्यातील आजची प्रथम आपला दिवस आहे व या प्रथम दिवसातील दुपारी 3 ते 4 या सत्रातील कीर्तन सेवेमध्ये सारख्या पगाराच्या वाट्याला वास्तविक पाहता माझं तेवढं पुण्य नव्हतं परंतु असं म्हणतात पहा एखादा बदली डॉक्टर पेशंटला तपासायला पाठवता येतो का बदली डॉक्टर पाठवता येत नाही परंतु आपलं व्यासपीठ असलेलं इथं बदली कीर्तनकार सुद्धा उभा करता येतो नवीन नवीन इथं आलेली ही सेवा मी माझ्या अल्पशा बुद्धीने गुंफण्याचा प्रयत्न करेन आपण सर्व ज्ञाते मंडळी आहात अनुभवी मंडळी आहात माझ्यापेक्षा काही पटीने तुम्हाला अनुभव जास्त आहे परंतु तरी सुद्धा मज पामर आहे काय जोडपणा पायीची वाहन पायी बरी या न्यायानं या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करेन विठ्ठल आपण सर्व भाग्यवान आहोत का भाग्यवान आहोत कारण आपण या गोटीच्या दरबारामध्ये बसलो तर गोटीत लोक नाही का बाबा गोटीत लोक नाही का आहेत ना पण आपणच काय म्हणतात त्याचं कारण आहे आपण या मंडपाचे साक्षीदार आहेत आपण या मंडपाखाली आहोत पहा अहो लग्नाच्या मंडपाखाली उद्धार होत नाही माणसाचा साखरपुड्याच्या मंडपाखाली उद्धार होत नाही त्या ठिकाणी गोंधळाच्या मंडपाखाली उद्धार होत नाही मोठ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उद्धार होत नाही तर माणसाचा उद्धार होतो पण कोणत्या मांडवात सद्गुरूच्या मांडवात उद्धार होतो आणि आपण सर्व सद्गुरू महात्म्यांची लेकर आहोत या न्यायानं पहा संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा या महात्म्यांसारख्या संतांचा जर आपल्यावरती हात असेल ना तर आपण कुठलेही व्यासपीठ तोडू शकतो काय करू शकतो तोडू शकतो तोडपाट डायरेक्ट पागळेच करू शकतो एवढी ताकद आहे या व्यासपीठावरती परंतु आपल्याला काम एकच करायचे काय जो काही निरंतर बाबांनी आपल्याला सांगितलेला आहे ना तो जगाला सांगायचा तर पहिले स्वतः समजून घ्यायचा बोलता येतं ना तुमच्यापेक्षा लहान आहे मी पाहिले असेल आता कदाचित याच्या आधी मला पहा आधी स्वतः समजून घ्यायचा लोकल सांगायचा स्वतः पहिले स्वतः गुळ स्वतः खाल्ला तर त्याची गोडी करते तशी कळू शकत नाही मग पहा या मांडवाच्या याच्यानंतर आपलं प्रथम कर्तव्य आहे की बाबांनी जे काही अनुग्रह रूपी प्रबोध रूपी आपल्याला नाम दिलेलं आहे त्याचे चिंतन आपण केल्याशिवाय घरी जायचं नाही मग आपलं उत्तर कसे होईल आपल्याला कळलं पाहिजे आपलं उत्तर एकाच गोष्टीने होणार आहे तो म्हणजे नामाने होणार आहे कशाने नामाने आणि त्या नामाचा तडका वेगळा आहे का तडका मातृवर्गाने एक प्रश्न आहे चुलीवरची डाळ शिजवली का कवा डाळ शिजवली ना चवीच नसती परिसर लांबून तुम्ही आलेत आणि इथं माणसाने येऊन बोललं पाहिजे बाबा परंतु इथं नाही इथं बसून बोललं पाहिजे हा पहा डाळ शिजवली डाळ शिजवण्याकरता काय काय करावं लागतं मातृवर्ग तेल टाकावं लागतं जाळ करावं लागतं गार तेलामध्ये म्हणजे थंड असलेल्या तेलामध्ये आपण जाळ होते तर तडका बसेल का हा तुमच्याकडे कसं काय
सद्गुरू महात्म्यांच्या दारात यावं लागेल, त्यांच्या मांडवात बसावं लागेल, त्यांच्यासोबत काळ व्यतीत करावं लागेल, त्यांच्याकडून नाम घ्यावं लागेल, तेव्हा त्याचा अनुभव येईल. त्याचा येऊ शकत नाही, परंतु मान्यच नाही. या जगामध्ये कितीही फिरलो आपण, कोणत्याही मांडवात जा, सुख इथे का तिथे. बोला बोला मातृवर्ग, मला सगळ्यात जास्त महिलांशी बोलायला फार आवडतं. तुम्ही माझ्या माई सांगेल, त्याच्यामुळे तुम्ही बोला. काही चंद्रवी इथं सुख आहे का दुसऱ्या मांडवात सुख आहे? इथं सुख आहे. मग इथे येऊन सुख वाटतं का? इथे येऊन आपण इथं आले का? काही ते पाकिस्तान करून आले तर ते पाकिस्तानलाच गेले डबल, म्हणून त्याचं उपयोग नाही. काम हे करायचंय, मन त्याच्या चरणी एवढं नामस्मरण घडलं पाहिजे. कारण आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं, सद्गुरू महात्म्यांनी दिलेलं नामच आपण चिंतन केलं, तर त्याचा फार मोठा अनुभव येत असतो. नाम आपल्याला शिकवतं. काय शिकवतं? कीर्तन कसं करायचं हे शिकवतं का? माझा प्रश्न, कीर्तन कसं करावं हे शिकवतं का नाम आपल्याला? नाही, शिकवावं लागतच नाही. कीर्तन पाहूनच येते, पाहून येते, शिकवू नाही लागत. फक्त घेतलं पाहिजे माणसाने. काय? नाम घेतलं पाहिजे. अहो एक सांगू का, मला जेवढी सद्गुरू महात्म्यांच्या कृपेने चढली ना, जेवढी तेवढी तुम्हाला 5 वेळेस वाढणार. ऐसी नशाए गुरु नाम की चिंतन करायचे. बाबा नाम म्हणजे नाम आपल्याला हे शिकवतं की आपण देह नसून आपण ते चैतन्य आहोत. काय चैतन्य, हे मी नाही सहज बोलले, परंतु हे म्हणजे आपण चैतन्य आहोत. हा अनुभव घेण्याकरिता फार दिवस श्रीपाद बाबांनी त्या ठिकाणी जागले असतील. हाडाची काढ रक्ताचं पाणी श्रीपाद बाबांनी केलेलं आहे, आणि म्हणून आपण सगळे या मंडपात बसलेलो आहोत. पहा, सांगायचं तात्पर्य एकच आहे की बाबांनी सांगितलं आपण देह नसून आपण चैतन्य आहोत, परंतु कितीही सांगितलं तरी तुकारामला कळालं नाही. बाबा कोणला
तुकारामचं मन लागत नाही. आपल्याला विचारलं ना की तुमचं नाव काय तर काय सांगू आपण? पुरुष वर्ग सखाराम, तुकाराम, गंगाराम, शांताराम, अवचितराम, पांडुराम, बाळू तात्या, सखा तात्या, मुका तात्या. हे आपण आपले सांगू. आपल्याला विचारलं तर आपण काय सांगू? बकुबाई, सखुबाई, गंगूबाई, शांताबाई, मुखीबाई, सखीबाई, हे आपण आपली नावं सांगू. पण आपले हे नाव आहे का? नाही. मी वासुदेव दत्तवता करो येईल विचारिता. परंतु मी वासुदेव हे पाहण्याकरिता, मी वासुदेवच आहे हा निश्चय होण्याकरिता नव्हे. सद्गुरु महाराजांनी सांगितलं की आपण जसं देहाच्या बाहेर येतो ना तसं देहामध्ये गेलं पाहिजे. कुठे गेलं पाहिजे? देहामध्ये गेलं पाहिजे. मग गेलो का? सगळीकडे जाऊन आलो पण नेमकं आज जायचं राहिलं. हा आपण काशी केली, मथुरा केली, केली द्वारका, सगळं केलं परंतु जिकडे जायला पाहिजे नेमकं तिकडेच बाग लागलं नाही. आणि त्याच्यामुळे रीती चुकली. इकडे सांगतात चुकली यावर मग तेरा पडे, काय करायचं आणि काय या सगळ्या गोष्टीचं ज्ञान व्हावं जर वाटत असेल ना तर नव्हे की अक्कल हे शहाणपण दुसरीकडे मिळणार नाही, ते याच मानवात मिळेल. गुरु बिना ज्ञान कळे
वाटत असेल तर प्रत्येकाने त्या